तहसीलदार ते थेट जिल्हाधिकारी पदापर्यंत मागील 15 वर्षांपासून एकाच जिल्ह्यात काम करणारे बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना गुरुवारी बीड पोलिसांनी लातूर येथून अटक केली। बीड जिल्ह्यातील तब्बल 73 कोटींच्या भूसंपादन मावेज घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे। भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांच्या मावेजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता। त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर 3 महिन्यांपूर्वी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं लक्षात आल्यानंतर पुढच्या सखोल चौकशीसाठी एका विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती। दरम्यान या घोटाळ्यात यापूर्वी महसूल विभागातील कंत्राटी कर्मचारी आणि वकील अशा 10 आरोपींपैकी संजय हांगे, त्र्यंबक पिंगळे आणि शेख अजहर यांना अटक करण्यात आलेली आहे। 4 आरोपी वकिलांना अटकेपासून दिलासा मिळालेला आहे, तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। त्याचबरोबर आता पाठक यांच्या अटकेनंतर या घोटाळ्यात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यावरून राजकीय कनेक्शनच्या देखील चर्चा होत असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडवरही गंभीर आरोप केले जात आहेत। दरम्यान या घोटाळ्यात अविनाश पाठक यांच्यासारखा IAS अधिकारी कसा अडकला, नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, बीड जिल्ह्यातून अनेक राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यापैकी धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गामध्ये हा भूसंपादन मावेजा घोटाळा झाल्याचं सांगितलं जात आहे। या महामार्गाच्या भूसंपादनासाठी संबंधित शेतकऱ्यांकडून जमिनी घेण्यात आल्या होत्या। त्या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून मोबदला देखील देण्यात आला होता, पण काही शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता। आता नियमानुसार असा अर्ज केल्यानंतर सुनावणी होऊन आदेश निघणं अपेक्षित असतं, पण बीडमध्ये या सगळ्या प्रक्रियेचा गैरफायदा घेत बनावट आदेश तयार करण्यात आलेत। SITच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार एप्रिल 2025 मध्ये अविनाश पाठक यांची बीड जिल्हाधिकारी पदावरून बदली करण्यात आली होती। त्यानंतर त्यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी म्हणून विवेक जॉन्सन रुजू झाले होते, पण 6 महिन्यानंतर भूसंपादन मावेजाच्या बाबतीत अचानक जुन्या तारखांचे बनावट आदेश बाहेर येऊ लागले आणि या आदेशांवर जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक हे नाव आणि त्यांच्या सह्या असल्याचं समोर आलं। या आदेशाद्वारे 154 प्रकरणांमध्ये मूळ मोबदला 68 कोटी रुपये असताना तो वाढवून थेट 310 कोटी 20 लाख रुपयांपर्यंत करण्यात आला, म्हणजेच 2,41 कोटी 62 लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर झाल्याचं दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे यातून प्राप्त झालेले 73 कोटी 4 लाख रुपये खातेदाराच्या नावाने वाटपही करण्यात आले। त्याहूनही विशेष म्हणजे इतक्या मोठ्या व्यवहाराची सरकारी दप्तरी कुठलीही अधिकृत नोंद नाहीये। तर मंडळी, या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास हा DYSP पूजा पवार करत होत्या, मात्र त्या रजेवर गेल्यानंतर या तपासाची जबाबदारी बीड जिल्ह्याचे सहाय्यक SP M व्यंकटरामन यांच्याकडे देण्यात आली। त्यांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग दिल्यानंतर महत्त्वाचे पुरावे हाती लागले। त्यात पोलिसांनी प्रामुख्याने तांत्रिक पुराव्यांवर भर दिला। अविनाश पाठक यांच्यासह इतर आरोपींचे तब्बल 2,500 कॉल रेकॉर्ड्स पोलिसांनी तपासले। या संभाषणातून समोर आलेले धागेदोरे आणि कॉल डिटेल्सच्या आधारे अविनाश पाठक यांची यापूर्वी चौकशी करण्यात आली होती। त्यावेळी पोलिसांना पाठक यांच्या आवाजाचे आणि सह्यांचे नमुने घेतले होते। त्यानंतर बनावट आदेशांवरील सह्या आणि पाठक यांच्या मूळ सह्या यांची पडताळणी करण्यात आली। कॉल रेकॉर्डिंग मधील पाठक यांच्या आवाजाची देखील पडताळणी झाली। त्यात अविनाश पाठक यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले। याशिवाय 122 शेतकऱ्यांचे जबाब देखील पोलिसांनी घेतलेले होते। त्यामुळे या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर अविनाश पाठक यांना त्यांच्या लातूर येथील निवासस्थानातून बीड पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे। दरम्यान गुरुवारी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पाठक यांच्या छातीत अचानक कळ आल्यामुळे त्यांना लगेचच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथं त्यांच्या काही टेस्ट करण्यात आल्या, पण त्या सगळ्या टेस्टचा अहवाल नॉर्मल आला। त्यामुळे पाठक हे फिट असल्याचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांना दिला आणि त्यानंतर बीड पोलिसांनी रात्री 10:30 वाजता अविनाश पाठक यांना बीड शहर पोलीस ठाण्यात आणलं। शुक्रवारी त्यांना बीड न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तर दुसरीकडे या सगळ्या प्रकरणात आता संतोष देशमुखांच्या हत्येतील मास्टरमाइंड वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले जात आहेत। अविनाश पाठक यांनी आजवर कराडच्या इशाऱ्यावर भ्रष्ट कारभार केल्याचं बोललं जात आहे। अविनाश पाठकला कराडने जिल्हाधिकारी म्हणून बीडमध्ये आणल्याचा खळबळजनक आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय। त्यांनी असंही सांगितलंय की त्यांच्याच कार्यकाळात संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली।
त्यानंतर अनेकांनी मस्साजोगला भेट देऊन पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं, पण अविनाश पाठक यांनी कधीही भेट दिली नाही. विशेष म्हणजे पाठक आठवड्यातून किमान 2 वेळा लातूरला जात असत. लातूरला जाण्यासाठी त्यांना मस्साजोगवरूनच जावं लागायचं आणि संतोष देशमुख यांचं घर मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. मात्र तरीही अविनाश पाठक यांनी पीडित कुटुंबाला भेट देणं गरजेचं समजलं नाही. दरम्यान धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपांवरून वाल्मिक कराड आणि अविनाश पाठक यांच्यात नेमकं काय साटालोटं होतं याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीडमध्ये नियुक्ती म्हटलं की नकार देणारे अनेक अधिकारी आहेत. पण अविनाश पाठक हे मागील 15 वर्षांपासून एकाच जिल्ह्यात नोकरी करत होते. पहिल्यांदा ते बीडमध्ये तहसीलदार म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, भूसंपादन उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, बीड जिल्हा बँकेचे प्रशासक, जिल्हा परिषदेचे CEO आणि त्यानंतर जिल्हाधिकारी अशा पदांवर त्यांनी बीडमध्ये आपली बऱ्यापैकी कारकीर्द घालवली. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्या बड्या नेत्याचा हात होता का असाही प्रश्न आता निर्माण होतोय. तर थोडक्यात काय तर भ्रष्टाचारात मदत करण्यासाठी बीडच्या नेत्यांना पाठक आवडायचे आणि या जिल्ह्यात आपल्याला मोकळ्या हाताने भ्रष्टाचार करता येतोय म्हणून पाठक यांना बीड जिल्हा आवडायचा असंही आता बोललं जात आहे. बाकी करोडो रुपयांच्या भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात आणखी काय काय खुलासे होतात, यात आणखी एखादा बडा मासा गळाला लागू शकतो का ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.